उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि चिंतादायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ IPS अधिकारी श्री आशुतोष मिश्रा यांच्या वयोवृद्ध मातोश्रीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावतीजी यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्नही मायावती यांनी उपस्थित केला आहे. आज दिनांक 16/8/2026 को दिन में 1:13 पर रमेश चंद मिश्रा नामक व्यक्ति ने थानाध्यक्ष मालीपुर को यह सूचना दी कि ग्राम रूढ़ा धमारुआ के रहने वाले श्री आशुतोष मिश्रा जी की माताजी का सुबह 8 बजे हार्ट अटैक से निधन हो गया है. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब चॅनल राजर्षी न्यूज. बातमी आहे उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. घटनाही तशीच आहे. वरिष्ठ IPS अधिकारी श्री आशुतोष मिश्रा यांच्या वयोवृद्ध मातोश्री, ज्यांचे वय अंदाजे 91 वर्षाचं आहे, त्यांच्या या मातोश्रींची म्हणजेच आईची हत्या झाल्याची घटना समोर घडली आहे. या घटनेवर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावतीजी यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि साहजिक आहे. यूपी के जिला अंबेडकर नगर में वरिष्ठ IPS अफसर श्री आशुतोष मिश्रा के लगभग 91 वर्षीय बुजुर्ग माता की हुई हत्या अति दुखद तथा प्रदेश में कानून व्यवस्था के हिसाब से अति चिंतनीय हत्या जैसी जघन्य घटना पुलिस अधिकारी के परिवार के साथ हो सकती है तो आमजन की सुरक्षा का क्या हो. सरकार इस घटना का उचित संज्ञान ले और दोषियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करे. कारण बहनकुमारी मायावतीजी या उत्तर प्रदेशच्या 4 वेळेस मुख्यमंत्री राहिल्या आणि बहनकुमारी मायावतीजींची सत्ता ज्या वेळेस उत्तर प्रदेशमध्ये राहिली, एकही दंगल नाही, हत्या नाही. कारण बहीणजींनी त्या पद्धतीचे निर्णय घेतलेले होते, दिशानिर्देश सर्वांना होते. कोणतीही गोष्ट जरी घडली तर त्यास जबाबदार त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा IPS अधिकारी, त्यांच्या अंडरमध्ये जेवढे येणारे कर्मचारी आहेत, सरकारी बाबू आहेत, ते सर्व अधिकारी या सगळ्या गोष्टींना जबाबदार धरले जातो. परंतु आजची जी घटना घडली आहे ती उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातून. आज दिनांक 16/8/2026 को दिन में 1:13 पर रमेश चंद मिश्रा नामक व्यक्ति ने थानाध्यक्ष मालीपुर को यह सूचना दी कि ग्राम रूढ़ा धमारुआ के रहने वाले श्री आशुतोष मिश्रा जी की माताजी का सुबह 8 बजे हार्ट अटैक से निधन हो गया है. उसके पश्चात लगभग 2:30 बजे आशुतोष मिश्रा जी ने बताया कि उनको ऐसा प्रतीत हो रहा है कि उनकी मां की किसी ने हत्या कर दी है और उन्होंने जो ज्वेलरी पहनी हुई थी वो भी उनके शरीर पर मौजूद नहीं है. तत्काल घटना का संज्ञान लेते हुए फॉरेंसिक यूनिट और अधिकारियों द्वारा घटना स्थल का निरीक्षण कर पंचायतनामा की कार्रवाई की गई, जिससे शरीर पर कोई भी जाहिरा चोट के निशान या फाइट मार्क्स नहीं दिखे. शव को PM के लिए भेज दिया गया एवं 3 डॉक्टर्स का पैनल बनवाकर वीडियोग्राफी के साथ PM की कार्रवाई हुई है, जिसकी रिपोर्ट में कॉज ऑफ डेथ में विसरा प्रिजर्व होना आया है. हार्ट को हिस्टोपैथोलॉजिकल एनालिसिस के लिए भेजा जाएगा, जिससे कार्डियक अरेस्ट की स्थिति पर स्पष्टता आ सके. सुसंगत धाराओं में अभियोग पंजीकृत कर विधिक कार्रवाई प्रचलित है. जे IPS अधिकारी राहतात त्यांच्या आईची, की जिंचं वय अंदाजे जवळजवळ 91 वर्षाचं आहे, तिची हत्या घडते, तर ही गोष्ट खरंच चिंताजनक आणि धक्कादायक आहेच. आणि अशा या घटनेबद्दल निषेध करावा तेवढा कमीच आहे. परंतु या घटनेवर बहनकुमारी मायावतीजींनी चिंता व्यक्त केलेली आहे, हे बाकी तेवढेच खरे. मायावतींनी या घटनेला अत्यंत दुःखद आणि उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोलीस अधिकाऱ्याच्याच जे IPS अधिकारी रँक 1 मध्ये असतात, क्लास 1चे अधिकारी, की ज्यांच्याकडे पूर्ण जिल्हा सांभाळायची जबाबदारी असते, असे क्लास 1 अधिकारी IPS त्यांच्या आईची, अगदी आईचं वय किती, 91 वर्षाचं, वयोवृद्ध झालेली, आणि अशा महिलेची हत्या नेमकं कोणत्या कारणामुळे होते, हाही मोठा प्रश्नच आहे. या गोष्टीवर चिंता करण्यासारखी गोष्ट अशी आहे
एका वयोवृद्ध महिलेची ती हत्या होते आणि ती सुद्धा देखील पोलीस अधिकाऱ्याच्याच कुटुंबातील आईची. त्यामुळे हा सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर येणं साहजिक आहे. तर बहिणजींनी पुढचा प्रश्न केलेला आहे, जर एका पोलीस अधिकाऱ्याच्याच घरामध्ये जर अशी घटना घडते, आईसारखी हत्या होते, आईची हत्या होते, वयोवृद्ध ती पण, तर सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत काय बोलणार? अशा गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण साहजिकच आहे आणि असुरक्षतेची भावना निर्माण होणं सुद्धा देखील स्वाभाविक आहे. या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि हत्येतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मायावती यांनी केली आहे. आंबेडकर नगरमधील या घटनेने उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या प्रकरणातील आरोपींवर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धन्यवाद मित्रांनो. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम.